नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहे घरी. आज आपण घरी चाललो आहे कारण की आपला यू पाईप पण आला आहे आणि छत्री पण आली. आपली पंजाबवरून गाडी आली तेव्हा छत्री पण बोलवली होती आपणही. तर आज आपण चाललो आहे, तुम्हाला दाखवतो छत्री. आपली छत्री आली फक्त तुम्ही. आपली छत्री आहे, छत्री बोलली होती. आपली कुटी मशीनची गाडी आली ती पंजाबवरून तेव्हा मग छत्री आपण याच्यामध्येच गाडीमध्येच बोलवली होती. तर आपली हे कुटी मशीनची गाडी आली ती, कुटी मशीन आले होते मग तेव्हा मग छत्री पण कुटी मशीनच्याच गाडीमध्ये घेतली. बोलून कशी वाटली छत्री तुम्हाला मित्रांनो. तर आज आपण घरी चाललो आहे आणि आपले गायकवाड साहेब पण येणार आहे. त्यांना पण आपल्याला घरी न्यायचं आहे कारण की त्यांची इच्छा आहे का घरी यायची, त्याच्यामुळं त्यांना पण घेऊन जाणार आहे आपण. तर ते येतील आता थोड्या वेळात त्यांच्या संग. आणि आपल्याला एक कुटी मशीन पण न्यायचं आहे आणि आपले बाकी सामान थोडं ते पण न्यायचं आहे. घेतली छत्री आपली, आता गाडी टाकून घेऊ छत्री आपली. लईच मोठी छत्री. आता छत्री आपली खुली. आता एकदम पॅक बिक बांधून घेऊ आता छत्री. म्हणजे काही हालायचं काम नाही. लांब जायचंय, बरंच लांब जायचंय. आता बांधून बिंधून आपले कुठे मशीन टाकलंय. काही पंपाचे बॉक्स आहे, काही नट नोट घेतले तिकडे दुकानाला. मोटर आहे. मग आता लगेच निघू आता आपण इथून. तर आता निघू आपण आता. आपले कुटी मशीन टाकून झालं, छत्री पण टाकून झाली, कॉम्प्रेसर पण टाकून घेतलंय आपण. आणि आता लगेच निघायचं आपल्याला. इथून कोपरगाव 130 किलोमीटर आहे आणि तिथून पुढं घर आपलं 50 ते 55 किलोमीटर आहे. तर बरंच 170च्या आसपास 170 किलोमीटर आहे आता इथून. तर लगेच आपण आपले गायकवाड साहेब येऊ राहिले, पण ते तिकडं शेजारी गेले, त्यांना बोललो होतं त्याच्यामुळे तिकडे गेले. त्यांना लगेच बोलून लगेच जाऊ आपण आता इथून. गायकवाड साहेब आले. टायर हवा मारून घ्यायला ना आपल्याला. टायर हवा लईच कमी झाली. गायकवाड साहेबांना इथं आले का त्यांना लई मागण्या राहते इथं. काही मी याच्या त्याची जात राहते. सरकार पुढं मी कुठं बसायचं. सोडून द्या घेऊ आता आपल्या गाडीमध्ये. टाकी फुल करून टाकू गाडी डायरेक्ट आता. हे आता आपली गाडी फुल टाकी करून घेतली आता. फुल टाकी करून घेतली डायरेक्ट. आता आपण इथून गाडीची टाकी बिकी फुल केली. आता डायरेक्ट इथून समृद्धी येऊ लागू आता आपण इथून. संभाजीनगर हायवे आता आलोय. समृद्धीच्या माग आहे आता थोडं. आपण आपल्या गायकवाड साहेबांनी आपल्याला कुरकुरे घेतले थोडेफार. समृद्धी हायवे इथं. हे समृद्धी एंट्री इथून. हा समृद्धी जातो इकडं सरळ संभाजीनगरला जातो. इकडून हा सरळ इकडं संभाजीनगर जातो. इकडं समृद्धीवरून इकडं या साईडला जालना जातो, नागपूर, आणि इकडं कोपरगाव, मुंबई. समृद्धी हा मेन हायवे. इकडं हा जालन्याला जातो, हा इकडून, आणि इकडं मुंबईला कोपरगाव. आता एंट्रीचा टोल नाका इथं. टोल नाक्यावरून आपलं काय फास्टॅग आहे त्याच्यामुळे आपल्याला थांबायची पावती घ्यायची काय गरज येत नाही आपल्याला. डायरेक्ट फास्टॅग होऊन जातं. आता समृद्धी हायवेला. यो समृद्धी हायवे आपल्या टोल गेट पासून आपण 10-15 किलोमीटर पुढे आलोय.
हा इथं डोंगर लागलाय आपल्याला लय मोठा. दौलताबादचा डोंगर. दौलताबादचा डोंगर आहे हा. इकडं दौलताबादचा किल्ला आहे हा. इथं तुम्हाला हा दौलताबादचा किल्ला. आपली गाडी आज सध्या समृद्धीने चालू आहे आता. यो धुळे सोलापूर हायवे हा. धुळे सोलापूर हायवे. यो समृद्धी. आता समृद्धीचा पेट्रोल पंप आहे हा. समृद्धीचा पेट्रोल पंप आहे इथं. हॉटेल पण आहे इथं. जेवायला हॉटेल बिटेल सगळं आहे. आता आपण वैजापूरच्या पुढे निघलोय आणि आपल्याला आता इथून शिर्डी दाखवून आली 31 किलोमीटर. आणि कोपरगाव असन तिथून समृद्धीपासून असन 15 किलोमीटर. तिथून समृद्धीपासून कोपरगाव असन. आता आपला आला इथं कोपरगावचा टोल नाका आला इथं. 2 किलोमीटर राहिलाय फक्त. कोपरगावच्या जवळ आलो आपण आता. आलोय आता इथं समृद्धीच्या टोल नाक्यावर. यो समृद्धीचा ढाबा हा टोल नाका आहे. यो समृद्धीचा टोल नाका आला ना. लय मोठा टोल नाका आहे. आता आपण उतरलोय आता समृद्धीच्या खाली. आता नगर मनमाड हायवे लागलाय. आता आपण आलोय पुलतांब्या फाट्यावर. जो पुलतांबा फाटा आहे इकडं वैजापूरला जातो. इकडं याला पोहेगाव संगमनेर सरळ कोपरगाव मनमाड. आता आपण कोपरगावच्या गोदावरी नदीचा पूल आहे हा. गोदावरी नदी. आता आपण आलोय कोपरगाव मध्ये. हे कोपरगाव इकडं कोपरगाव आहे हा हायवे ना. आलोय आता आपण इथं कोपरगाव दुकान आलोय आपल्या. आता हे आपलं दुकान इथं. आता आलोय आपण दुकानावर. आपण या दुकानावर आपल्याला लगेच आता आपण याच्याकडे जाऊ. साऊंड पेटीकडे जाऊ आपण लगेच. आता साऊंडची पेटी आपली इकडं मागं ठेवली वाटतं. ते कोण लगेच आपली साऊंडची पेटी घेऊन लगेच जाऊ आपण घरी. आपण साऊंडची पेटी आपली इकडं ठेवली. आपल्या गायकवाड साहेबांना पण दाखवू ना. एकदम ओके बनली ती. हे बा गायकवाड साहेब कसं काय पेटी. एक नंबर बनलेली पेटी. हा का. अरे हीच असती पेटी याची. त्याला काहीच अडचण नाही. काहीच अडचण नाही. मस्त बनली पेटी आपली. अशी असते ती. पुढून आपण एकदम आता साऊंड काय लावायला आपण सध्या. उत्तर प्रदेशची वाटी बनलेली ती. मग श्री साई किचन चांगली आहे का मग. एकदम आपल्या गायकवाड साहेबांना आपली पेटीला आवडली. आता चांगली आहे ना. एकदम भारी. एकदम मस्त. उठायची घ्या ही मोठी घ्या आधी. एकदम भारी बनली आपली पेटी. आता उचला चावल्या काय कर साहेब कोण आपली कळली ती पेटी. चांगली जोडी. डायरेक्ट पुष्टी असते नाही कोणता.
आणा दुसरी आणा, लगेच ठेवून घेऊ आता आपल्या गाडीमध्ये. लगेच जायचं आता आपल्याला. इथं आता वाजले 7:30 वाजून गेले. आता अजून बरंच लांब जायचं, अजून 50 किलोमीटर जायचं अजून. त्याच्यामुळं लवकर निघू आता आपण इथून. साऊंड पेटी ठेवून लगेच निघू. तर हा व्हिडिओ मी आता इथंच एंड करतो आणि भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.